नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांकडून या मागणीवर बैठक संपन्न झालेली आहे। तर कोणत्या मागणीसाठी भर देण्यात आलेला आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, महाराष्ट्र राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तसेच विविध प्रलंबित प्रश्नाची सद्यस्थिती जाणून घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची दिनांक 10 जून रोजी माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त विचारविनिमय बैठक पार पडली। या अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग.दी. कुलते यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष विनोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 10 जून 2024 रोजी बैठक पार पडली। सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणे शक्य नसल्याने तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत, तर रास्त व न्याय मागण्यासाठी आग्रही राहणे गरजेचे असल्याचे मत राज्य कार्यकारिणी सदस्यांनी प्रकर्षाने मांडले आहे। प्रलंबित मागण्यांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 1 मार्च 2024 रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचवलेल्या बाबीचा समावेश करून प्राधान्याने प्रस्तुत करण्याची रास्त मागणी आहे। तसेच शासन शुद्धीपत्रक 21/2/2024 मध्ये सुधारणा करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 3 लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च श्रेणी S20 म्हणजे PB रुपये 5400 ची मर्यादा काढून निवड सूची तयार करून फक्त 25% पदांना न देता केंद्राप्रमाणे सरसकट सर्व पदाधिकाऱ्यांना दुसरा व तिसरा पदोन्नतीच्या पदाचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। तसेच सेवानिवृत्ती वय केंद्र व अन्य 25 राज्याप्रमाणे 60 वर्ष करावे। तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक व आरोग्यविषयक हेळसांड थांबवण्यासाठी पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभाग वाटप अधिनियम 2021 च्या अधिसूचना लागू करू नयेत। तसेच सद्यस्थितीत सदर अधिनियमांचा फेरआढावा घेऊन सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा त्यांची वस्तुनिष्ठता उपयुक्तता तपासण्याची मागणी आहे। 4. तसेच सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची सध्याची रुपये 14 लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर 20 लाख रुपये इतकी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। 5. तसेच निवृत्तीवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापन कालावधी 15 वर्षाऐवजी 12 वर्षे करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच 6. पदोन्नतीस पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा लाभ विहित वेळेत मिळण्यासाठी विविध प्रशासकीय विभागातील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया त्वरेने पूर्ण करण्याची मागणी आहे। 7. तसेच राज्यातील विविध खात्यामध्ये मिळून रिक्त असलेली सुमारे 3 लाख पदे प्राधान्याने भरून बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। बक्षीस समिती खंड 2 मधील वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भातील महासंघामार्फत दिनांक 10 जून 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या बैठकीचे इतिवृत्त डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करू शकता आणि काही अडचण असेल तर कमेंट्स करून नक्की लिहा। बंधूंनो, कर्मचारी हिताचे इतर व्हिडिओ आणत असताना आपल्याला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आवडतात काय हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट्स बॉक्समध्ये लिहाल तर मला समजेल की आपण कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात। तर मित्र हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूया अशाच एका चांगल्या वृत्तासोबत। जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।